श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर ही काकड्याची फुलं मला बाजारात सुट्टी मिळाली. म्हटलं चला आज गजरे बनवूया. तर एवढ्याशा फुलांमध्ये आपण 20 रुपयाची फुलं मिळाली मला. तर त्यामध्ये 3 गजरे झाले. गाठीचा एक कंठी वेणी, म्हणजे वेणी असते त्याप्रमाणे कंठी, आणि एक पिळाचा गजरा, असे 3 छोटे छोटे गजरे मी बनवले. तर खूप छान वाटतं गजरा बनवणं, आणि आपण स्वतः बनवून देवांना घातला की एक वेगळाच आनंद असतो, वेगळीच मजा असते आपण स्वतः बनवलेल्या गोष्टींची. तर अशा प्रकारे हा गाठीचा आपण बनवत आहोत गजरा. तर त्यासाठी आपण धागा 4 पदरी घेतला आणि गुंडाळण्यासाठी 2 पदरी करून त्या 4 पदरीला आपण जोडून घेतलेला धागा, आणि एक खाली एक वर असं फूल लावून व्यवस्थित खालच्या फुलाला गुंडाळून आपण वरच्या फुलावर गाठ मारून ती घट्ट करून अशा प्रकारे हा गाठीचा गजरा आपला तयार झाला. तर पहा, म्हणता म्हणता एक गाठीचा गजरा आपला तयार होत आहे. तर खूप असा आनंद असतो आपण जेव्हा स्वतः बनवतो गजरे, आणि त्यामुळे आपल्याला गजरे बनवण्याची सवयही राहते. कधी फुलं भेटली तर आपण सहजरित्या बनवू शकतो. म्हणून मी कधीतरी अशी सुटी फुलं आणून गजरा बनवण्याचा माझा प्रयत्न असतो. तर माझ्या माहेरीसुद्धा बागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलं यायची, त्यामुळे मला खूप अशी आवड आहे गजरे बनवण्याची, वेगवेगळ्या फुलांची. हा गाठीचा एक गजरा आपला होत आलेला आहे. ही काकड्याची फुलं आहेत आणि खूप छान वाटतात. जेव्हा आनंद होत असतो एक वेगळाच, की जेव्हा आपण गजरा बनवतो आणि आपल्या देवांना आपण घालतो, खूप प्रसन्न वाटतं, खूप छान वाटतं. आणि माझ्या माहेरी अशी कितीतरी फुलं होती, वेगवेगळी फुलांची झाडं, फळांची झाडं. त्यामध्ये खास करून पावसाळ्यात लिलीचं फूल यायचं, ते कंद आपोआप उगवून यायचे. मोगऱ्याची पण खूप बटमोगरा होता, अबोली होती. तसेच माझ्या आईला भाज्या लावण्याची आवड असल्यामुळे तिने वेगवेगळ्या भाज्यासुद्धा आम्ही थोड्याफार प्रमाणात लावायचो वापरण्याजोग्या. तर त्यामुळे मला ही खूप अशी गजरे बनवण्याची आवड निर्माण झालेली. आणि पाहता पाहता बघा, असा आपला हा गाठीचा गजरा तयार झालेला आहे. तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात, आवडतात का? विशेष करून तुम्हाला आपल्या व्हिडिओमधलं कोणत्या गोष्टी आवडतात पाहायला, किंवा आपण जे व्हिडिओ बनवतो त्यात कोणती गोष्ट तुम्हाला खूप छान वाटते, आणि यापुढचे तुम्हाला व्हिडिओ पाहायला कोणते आवडतील ते सुद्धा तुम्ही सांगितलं तर खूप छान. आणि बघता बघता हे बघा, असा सुंदर गजरा, आणि फुलं पाहूनच मन एवढं प्रसन्न होतंय, खूप छान वाटतं. हे बघा, सुंदर असा गाठीचा गजरा आपला. फुलं जर कमी असतील ना, तर अशा गाठीचा गजरा करण्यात खूप छान मजा येते आणि भरपूर गजरे होतात कमी फुलामध्ये. हे बघा, असं 4 पदरी घ्यायची आपण, आणि वरती 2 पदर आपण गुंडाळायला घेणार. आता आपण पिळाचा गजरा बघत आहोत. यासाठी 4 पदर काढले आपण धाग्याचे. हा गोधडी शिवायचा धागा आहे, त्यामुळे मी 4 पदर काढले. आणि प्रॉपर असा गुंडी असते, सूत असतं कच्चं असं गजऱ्याचं, ते माझ्याकडे आता सध्या नाही आहे, म्हणून मी हा गोधडी शिवण्याचा धागा 4 पदरी करून घेतला. म्हणून आता एका टोकाला आपण 2 पदर जोडून घेणार, म्हणजे 4 पदरीवर आपण ते फूल ठेवून 2 पदरीने आपण गजरा गुंडाळत जायचं आहे. हे पहा, असं आता हे 2 पदर आपण जोडून घेतले.
पिळाचा गजरा हा खूप सोपा असतो आणि लवकर भरभर होऊन जातो. ज्याप्रमाणे गाठीच्या गजऱ्याला, वेणीला, कंठीसाठी वेळ लागतो तेवढा वेळ याला लागत नाही. एकदा तुम्ही धागा जोडून घेतला की भरभर भरभर एक एक फूल आपण घालायचं आणि पीळ मारत जायचं. तर हा पिळा तुम्ही घट्ट हवा असेल तर 2दा पिळा मारू शकता आणि एकदम साधा गजरा असेल तर एखाद्या पिळामध्ये सुद्धा तुम्ही घट्ट बसवू शकता फूल. तर अशा प्रकारे धागा आपण जोडून घेतला. 4 पदरीला हे 2 पदर आपण फिरवण्याचे जोडून घेतले आणि आता एक एक फूल ठेवून आपण पिळ मारून घ्यायचा. याला पिळाचा गजरा म्हणतात. तर इथे एका फुलाऐवजी तुम्ही 2 फुलंसुद्धा घेऊ शकता, 3 फुलंसुद्धा घेऊ शकता. तेवढा हा गजरा दाट होत जातो. हे पहा, अशा प्रकारे एक एक फूल आपण त्या 4 पदरीवर ठेवून हे जे 2 पदर आपण जोडून घेतलं आहे वरती, त्या 2 पदरीने त्या फुलाच्या वरून धागा घ्यायचा आणि आपल्या हाताच्या खालून तिथून धागा काढून ते फूल आपण घट्ट बसवायचं. हे बघा, असं फूल ठेवलं. आता आपण फुलाच्या वरून धागा घ्यायचा आणि खालून ओढून घट्ट फूल बसवून घ्यायचं. अशा प्रकारे हा गजरा खूप भरभर होऊन जातो. ह्याला जास्त वेळही लागत नाही आहे. ह्यामध्ये तुम्ही वेगळ्या रंगाची फुलं पण ॲड करू शकता, जसं काही गुलाबाच्या पाकळ्या, शोभेची पानं तुम्ही घालू शकता. सुगंधी एक पान येतं, त्याचं नाव मला आता आठवत नाही, दवणा प्रकारच असेल तो. तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा. मद्रासी गजऱ्यामध्ये असतं ते पान, सुगंधी बारीक पानांचं असतं. एक झिपरी असतं, झिपरीची पानं असतात, तीसुद्धा तुम्ही ह्यामध्ये ॲड करू शकता. वेगळ्या रंगाची रंगीत फुलं ॲड करू शकता. आबोलीचं फूल घालू शकता मध्ये, खूप सुंदर वाटतं आबोलीचं फूल घातलं की. आणखी गजरा शोभिवंत दिसतो, सुरेख दिसतो गजरा. शेवंतीची बट शेवंती असते ना छोटी, ती घालू शकता.